राम कदम, क्षितिज ठाकूर, प्रदीप जयस्वाल, जयकुमार रावल, राजन साळवी या 5 आमदारांना 31 डिसेंबरपर्यंत आज निलंबित करण्यात आलंय। अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर केल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या राडेबाज आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला आणि त्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षांनी या 5 आमदारांच्या निलंबनाची घोषणा केली। या 5 जणांना 9 महिन्यांसाठी मुंबई आणि नागपूर विधिमंडळ आवारात प्रवेशबंदी करण्यात आली आहे। त्यामुळे त्या पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनालाही हे आमदार मुकणार आहेत। दरम्यान निलंबित आमदार क्षितिज ठाकूर, राम कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे, ज्यात चौकशीसाठी क्राईम ब्रांचचं विशेष पथक आणि स्वतः पोलीस आयुक्त विधानभवनात काही वेळापूर्वीच दाखल झालेत। निलंबित आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना विधानभवनातून बाहेर पडताच अटक केली जाऊ शकते। या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पुढच्या चौकशीतून इतर निलंबित आमदारांना देखील अटक होण्याची शक्यता आहे। बघूयात हे कोणकोणते आमदार निलंबित आहेत। राम कदम, जयकुमार रावल भाजपचे आमदार, राम कदम मनसेचे आमदार, क्षितिज ठाकूर बहुजन विकास आघाडीचे आमदार, शिवसेनेचे आमदार राजन साळवी आणि शिवसेनेचे आणखीन एक आमदार प्रदीप जयस्वाल। या राडेबाज आमदारांच्या निलंबनावर इतर आमदारांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या त्या बघूयात। आम्ही नाराजी प्रदर्शित केली माननीय विधानसभा अध्यक्षांकडे की यामध्ये हा पक्षीय दृष्टिकोनातूनच काय निलंबित केल्याचा प्रकार आहे की काय, म्हणजे मनसेचा एक केला, शिवसेनेचा एक केला, भाजपचा एक केला, अपक्षांचा एक केला, ह्याच्यामध्ये एकही काँग्रेसचा नाही आहे, एकही राष्ट्रवादीचा नाही आहे। मुळामध्ये भानगड त्यांच्यापासून सुरू झाली। जे असतील 10 असो, 5 असो, 2 असो, जे प्रत्यक्ष असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। एका बाजूला राजकीय पक्षांची भूमिका अशा जर घटना होणार असतील तर यापुढे अधिक कडक आम्हालाही करावी लागेल आणि हे होऊ नये असं वाटणारी जो सामान्य माणूस आहे त्याने जागरूकपणे मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढवावी लागेल। असं दोघांनी मिळून जर केलं तर हे आपण थांबवू शकू। असं की कायदा जोपर्यंत कायद्याच्या काही मर्यादा आहेत, ह्या काही कुणाच्या वैयक्तिक इच्छा आकांक्षांवरती कारवाई अवलंबून नाहीये। कायद्याच्या मर्यादेत राहून कारवाई करावी लागते आणि सर्वोच्च सभागृहामध्ये निलंबन हे सर्वात जास्त शिक्षा मानली जाते, त्यानुसार ही शिक्षा दिली गेली आहे। आता या आमदारांवर अटकेची सुद्धा टांगती तलवार आहे, कारण पोलीस केस सुरू आहे, तिचाही तपास होईल। त्या संदर्भात यांच्यावर जेव्हा अटकेची टांगती तलवार असताना या आमदारांकडनं नेमकी तुम्ही काय अपेक्षा करू शकता? त्यांचं निलंबन झालेलं आहे, असं काय त्यांच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त करायची? असं आहे की 323, 353 जो गुन्हा आहे कायद्यान्वये त्याला काय नॉन बेलेबल आहे, बेलेबल आहे, त्यांना जज समोर उभं केलं जाईल, त्यांना जामीन मिळेल। जे काय आता आहे ती ज्युडिशियल प्रोसिजर आहे। ही घटना काही कुठच्या एका व्यक्तीपुरती मर्यादित राहिली नाही। लोकशाहीच्या एकंदरीत अस्तित्वालाच एक काळिमा फासणारी ही घटना आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक होतं। आता हा वादाचा मुद्दा होऊ शकेल किती कालावधीने काय, सदस्यत्व रद्द करण्याचं जे काय आपण म्हणताय त्याला काहीतरी याची चौकट आहे, कॉन्स्टिट्यूशनल चौकट आहे। आपण असं म्हणणं ठीक आहे, त्याच्या पुढच्या ज्या काही कारवाई होतील त्या होतील। आणि आता नेमका विधानभवन परिसरात काय घडते जाणून घेऊयात। आमचे प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट आशिष जाधव आता आपल्या सोबत आहेत। आशिष, आपल्याला माहिती आहे इथे पथक देखील दाखल झालेलं आहे, पोलीस अधिकारी तिथे दाखल झालेत, नेमकी आताची परिस्थिती काय? रेणुका, जसं की आधी सांगितल्याप्रमाणे राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांच्यावर शासकीय अधिकारावर हल्ला करणं कलम 353 नुसार कारवाई करण्याचं पोलिसांच्या मनात आहे आणि त्या दृष्टीनं क्राईम ब्रांचचं विशेष पोलीस पथक हे विधानभवन परिसरात दाखल झालेलं आहे। विधानभवनामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग हे आलेले आहेत। त्यांची सध्या मुख्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील तसंच विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे। एक मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न होतोय। जरी पोलिसांना या 2 आमदारांना अटक करायची आहे आणि अटकेनंतर या आमदारांना जामीन सुद्धा मिळू शकतो, पण तरी सुद्धा हे प्रकरण किती आता लांबवायचं याचा पोलिसांनी सुद्धा विचार करावा अशी गळ राज्य सरकारच्या वतीनं घालण्यात येते आहे, अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे। कारण पोलिसांनी या घटनेचा इश्यू बनवलेला आहे। IPS अधिकाऱ्यांची जी बैठक संध्याकाळी झाली त्यातून आमदार निलंबित झाले, पण त्या निलंबित आमदारांना तातडीनं अटक करून घ्यायची आणि एक मेसेज हा पोलीस दलात द्यायचा असा जो अट्टहास IPS अधिकाऱ्यांकडून दिसतो आहे, त्याला सुद्धा चाप लावण्याचा प्रयत्न कुठेतरी झाला पाहिजे असं विरोधी पक्षातल्या काही नेत्यांना वाटतं, तसंच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा वाटतंय आणि त्यातून मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतायत। कारण हा विषय आता केवळ एका मारहाणीच्या प्रकरणापुरती मर्यादित राहिलेला नाही, तर यातून सत्ताधारी किंवा राजकारणी विरुद्ध
पोलीस दल असा हा संघर्ष आता कुठेतरी बनलेला आहे आणि त्यातनं मधला मार्ग काढण्याचा एक प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाकडून होतो आहे आणि त्यामुळेच हा विलंब होतो आहे की क्राईम ब्रांचचं विशेष पथक हे विधान भवन परिसरात दाखल झालेलं आहे, पण राम कदम आणि क्षितिज ठाकूर हे काही केल्या विधान भवनाबाहेर पडत नाहीयेत. ते अध्यक्षांच्या दालनाच्या अवतीभोवतीच फिरतायत आणि पोलीस मात्र हतबल होऊन विधान भवनाच्या मुख्य गेटच्या बाहेर उभे आहेत. त्यामुळे त्यांना नेमकी कधी अटक होईल, अटक झाल्यावर त्यांना जामीन मिळणार किंवा नाही, एक दिवस तरी त्यांना कोठडीत राहावं लागेल का, ही सर्व जी प्रक्रिया आहे ती पुढची न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यावरती तुर्तास कोणी अधिकृतपणे भाष्य करत नसलं तरी आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार कुठंतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न होतोय आणि म्हणूनच अटकेला विलंब लागतोय. आशिष, पण आता जसं तुम्ही म्हणालात की अटकेला विलंब लागतो आहे, पण अशा वेळेला काय काय पर्याय उपलब्ध असतात? एकीकडे आमदार तर बाहेर येत नाहीत आणि पोलिसांना तर अटक करायची आहे, अशा वेळेला काय प्रकारचे प्रयत्न तिथे होऊ शकतात? काही बातचीत असेल किंवा आणखीन काही पर्याय? जसं रेणुका आपल्याला माहिती आहे की विधान भवन परिसरामध्ये कुठलीही बाब घडली असेल तर त्याचे सर्वाधिकार हे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्याकडे आहेत. विधान भवनामध्ये कोणालाही अटक करता येत नाही. इथे कोणतंही पोलिसांचं नियंत्रण तसं चालत नाही. इथली जी सुरक्षा यंत्रणा आहे ती सुद्धा विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या निर्देशानुसारच काम करते. पण एखाद्या व्यक्तीवरती ज्याच्यावरती हल्ला झालेला आहे त्याला FIR दाखल करण्याचा अधिकार आहे, तो त्याला घटनेनं अधिकार दिलेला आहे आणि त्याचमुळं सूर्यवंशी प्रकरणामध्ये मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. तिथं काही आमदारांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातल्या काही गुन्हा दाखल झालेल्या आमदारांनाच आज निलंबित करण्यात आलेला आहे. ज्या अर्थी ते निलंबित झालेले आहेत त्या निलंबित आमदारांना विधान भवनाच्या परिसराच्या बाहेर पडताच अटक पोलीस करू शकतात आणि तसा प्रयत्न क्राईम ब्रांच पोलिसांकडनं होतो आहे. म्हणूनच ते विशेष पथक हे विधान भवनात आलेलं आहे. पण कुठंतरी हा जो संघर्ष आहे हा राजकारणी विरुद्ध पोलीस दल असा होऊन त्यातून काहीतरी वेगळं संदेश हा कुठं दुसरीकडे जाऊ नये किंवा त्यातनं वेगळं चित्र समोर येऊ नये असाही प्रयत्न होतोय. त्यामुळे हे प्रकरण नेमकं किती लांबवायचं असंही होत आहे. दुसरीकडं विरोधी पक्षाकडनं सत्ताधारी पक्षावरती असा दबाव वाढवला जातो आहे की जे आमदार निलंबित झालेले आहेत त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार नाहीयेत आणि त्यामुळे या आमदारांचं निलंबन या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का होईना मागे घेतलं जावं, त्यासाठी सुद्धा सत्ताधारी पक्षावर जसं आशिष म्हणते की अशासाठी प्रयत्न होत आहेत. पण आता या संदर्भातली आणखीन एक ताजी बातमी आहे तीही जाणून घेणार आहोत की आमदारांकडून ही अटक टाळण्याचे प्रयत्न होत आहेत. 5 जे निलंबित आमदार आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आहेत आणि आपल्याला माहिती आहे क्राईम ब्रांचचे अधिकारी विधान भवन परिसरात आहेत. या आमदारांना अटक करण्यासाठी नेमकं काय घडतंय ते जाणून घेऊयात. सुधाकर काश्यप आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आता आपल्या सोबत आहेत. सुधाकर, अधिक काय माहिती आहे अटकेसंदर्भात? हे आमदार अजूनही प्रयत्न करतायत आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आहेत. रेणुका, क्राईम ब्रांचचे जवळजवळ 5 टीम बनवल्यात क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी. या 5 टीम मध्ये अनेक अधिकारी आहेत. हे सगळे अधिकारी क्राईम या संपूर्ण विधानसभाच्या आवारामध्ये आहेत. ते क्राईम ब्रांचचा प्रयत्न आहे की ह्या सगळ्या आमदारांना अटक करण्याचा, पण या आमदारांनी ही अटक टाळण्यासाठी ते प्रयत्न करतायत. मुख्यमंत्र्यांच्या मार्फत ते प्रयत्न करतायत. याबाबतची चर्चा करण्यासाठी खुद्द पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग त्या ठिकाणी पोहोचलेत. इतर वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेत. क्राईम ब्रांचचे जे डीसीपी ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सगळी चर्चा सुरू आहे. एका बाजूला हे जे आमदार आहेत ते अटक टाळण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसऱ्या बाजूला क्राईम ब्रांचचे अधिकारी त्यांना अटकेची पूर्ण तयारी केलेली आहे. हे जे आमदार निलंबित जे आमदार आहेत ते आपली आणि त्यांची बरीचशी गेल्या 2 दिवसांमध्ये बरेच त्यांच्या विरोधामध्ये सगळ्या बातम्या आलेल्या आहेत. अजून आपली नाचक्की होऊ नये यासाठी ते आज रात्रभर ते अटक टाळण्याचा प्रयत्न करतायत. आज जर त्यांना आता काही क्षणात त्यांना अटक झाली तर त्यांना रात्रभर पोलीस कोठडीत राहावं लागेल आणि ही कोठडी टाळण्यासाठी हे आमदार आता स्वतःहून दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी सरेंडर होण्याची तयारी दाखवत आहेत. पण यांना आजच अटक करण्याचा क्राईम ब्रांचचे अधिकारी प्रयत्न करतील. जर या आमदारांना संधी दिली, उद्यापर्यंतची संधी दिली, तर हे आमदार अटक टाळण्यासाठी अनेक प्रकारे वेगवेगळे मार्ग अवलंबण्याची शक्यता आहे. त्या अटकपूर्व जामिनासाठी देखील जाण्याची शक्यता आहे आणि एकदा का यांना जर संधी दिली तर हे अटक टाळतील, वेगवेगळ्या पद्धत प्रयत्न करतील आणि पोलिसांनी जी तयारी केली आहे ती सगळी फुकट जाईल असं क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना वाटतं. त्याच्यामुळे क्राईम ब्रांचचे अधिकारी या आमदारांना आजच अटक व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. कारण का की हे आमदारांना जर संधी दिली उद्यापर्यंतची
तर हे आमदार अटक टाळण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतील आणि अटक टाळण्यासाठी अगदी. अनेक त्या अडचण निर्माण करतील. बरोबर, धन्यवाद रेणुका? सुधाकर या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडता आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आमदार आहेत आणि आता सध्या सत्यपाल सिंग देखील तिथे पोहोचलेले आहेत. या सगळ्या पेचावर तोडगा नेमका कसा काढायचा यासाठी तिथे प्रयत्न सुरू आहेत आणि या संदर्भात असणार आहे आमचा आजचा सवाल, तो म्हणजे राळेबाज आमदारांवर झालेली कारवाई पुरेशी आहे का, यावर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. तुमचं उत्तर जर हो असेल तर टाईप करा, SMS करा आम्हाला ACS स्पेस Y, उत्तर नाही असेल तर टाईप करा ACS स्पेस N आणि तुमचं उत्तर